ते म्हणजे मंत्री धनंजय मुंडे आता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला पोहोचलेत आणि गेल्या 10 ते 15 मिनिटांपासून अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। सरपंच हत्या प्रकरणी आता या दोघांमध्येही चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती। फक्त विरोधकांनीच नाही तर सर्वपक्षीय नेत्यांकडून ही मागणी जोर धरू लागली होती। किंबहुना राष्ट्रवादीतल्या नेत्यांनी सुद्धा ही मागणी केली होती। त्यानंतर आता धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत आणि अत्यंत महत्त्वाची अशी ही भेट आहे। गेल्या साधारण महिनाभरापासून सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरनं संपूर्ण राज्याचं राजकारण ढवळून निघालेलं आहे आणि आता त्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची ठरते। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गणेश कवडे, गणेश, नक्की काय घडते आता तिथे? 10 ते 15 मिनिटांपासून दोघांमध्येही चर्चा सुरू आहे। नक्कीच अजितदादा आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये प्रामुख्याने 10 ते 15 मिनिटांपासून खरं तर ही चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळते। कारण की आजच जर बघितलं असेल तर सर्व पक्षांकडून देखील आहे ते धनंजय मुंडे यांचा राजीनामा आहे तो देण्यात यावा अशा पद्धतीची मागणी आहे ती करण्यात आलेली पाहायला मिळते। कारण की राज्यपालांना भेटले होते आणि त्यानंतर ही मागणी आहे ती करण्यात आलेली होती। जर आपण बघितलं असेल तर संतोष देशमुख याच्या हत्येनंतरून प्रामुख्याने वाल्मिक कराड जे याचे संबंध आहेत ते धनंजय मुंडे याच्याबरोबर आहे। त्यामुळे या चौकशीमध्ये कुठेतरी अडथळा निर्माण होऊ शकतो। यासाठीच कुठेतरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा आणि अशी मागणी आहे ती प्रामुख्याने केली जात होती। मात्र अजित पवार आहे ते खरं तर महाराष्ट्रामध्ये नव्हते आणि त्यानंतरून अजित पवार आहे ते कालपासून आहे ते आलेले आहेत। त्यानंतर ही अत्यंत महत्त्वाची भेट आहे ती होताना पाहायला मिळते। गेल्या 15 ते 20 मिनिटांपासून आहे ते दोघांमध्ये सध्या ही चर्चा सुरू आहे। त्यामुळे नेमकं आता अजित पवार काय भूमिका घेतात हे देखील पाहणं आता गरजेचं आहे। जी, या संपूर्ण प्रकरणावर आपलं असंच बारीक लक्ष असू दे। तुर्तास धन्यवाद गणेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर आता धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या भेटीला पोहोचलेत आणि या दोघांमध्येही सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात आणि राजीनाम्यासंदर्भात नक्की काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।